काही बेसिक टिप्स ज्या सगळ्यांना ॲप्लिकेबल आहेत. तुमची प्रकृती कुठली पण असो, पण केसांबाबत ही काळजी तिन्ही प्रकृतीच्या लोकांना कॉमन आहे. मनुष्य प्राणी आहोत आपण. मनुष्य बनायला लागलोय म्हणून आजार वाढायला लागलेत. प्राणी बनलं पाहिजे. बरं. हां, त्यामुळे सगळ्यांना सल्ला, तुम्ही म्हटलात ना सगळ्यांना लागू होईल असा सल्ला द्या. हां. तर सगळ्यांना लागू होईल असा सल्ला म्हणजे प्राणी बना. बरं. तहान लागली की पाणी प्या. जेवण भूक लागली तरच करा. हां. खाऊ की नको खाऊ असं वाटलं तर न खाणंच चांगलं. ओके. आणि टॉयलेटला जाऊ की नको जाऊ असं वाटत असेल तर जाणंच चांगलं. म्हणजे इनपुट कमी करा, आउटपुट व्यवस्थित ठेवा, बॉडीला डिटॉक्सिफिकेशन नेहमी करत राहा. ओके. स्ट्रेस घेऊ नका, रात्री लवकर झोपा, 7 नंतर म्हणजे सूर्यास्तानंतर शक्यतो काही खाऊ नका. ओके. लिक्विड डाएट घेऊ शकता किंवा अगदीच वाटलं तर हलका आहार घेऊ शकता. पण जगातला कुठलाही प्राणी सूर्यास्तानंतर जेवण शोधत जात नाही, खात नाही, पित नाही. आपण प्राणी बनलं पाहिजे. हं. कोणीही पाण्याची बाटली घेऊन पण फिरत नाही. पाणवठ्यावरती तहान लागल्यानंतरच जाऊन पाणी शोधतात आणि पितात. आपण जे आजार वाढवलेले आहेत ना, ते आपण आजार मनुष्य प्राणी बनण्याच्या नादात आपण धड प्राणी पण राहिलो नाही आणि मनुष्य पण राहिलो नाही. आणि मग आपण स्ट्रेस जास्त घ्यायला लागलो आणि स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युअर हेअर फॉल. त्यामुळे अगदीच आहार आणि विहाराचे नियम पाळता येत नसतील तरी चालेल, चिंता करू नका, स्ट्रेस घेऊ नका. तरीसुद्धा तुमचे आहेत ते केस गळणार आहेत. नाहीतर मग काळजी करून पुन्हा आहेत ते केस पण गळायला लागणार. बरोबर. कारण केस गळतात त्याची काळजी पुन्हा सुरू होते आपल्याला. त्यामुळे स्ट्रेस फ्री राहिलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे, सुंदर राहिलं पाहिजे. केसांना एक सुंदर पत्र लिहिलं पाहिजे. वा वा वा. रोज त्यांची काळजी घेतली पाहिजे मस्त. की मी आहे, हां. माझं तुमच्याकडे लक्ष आहे. कोणालाही तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्ही पत्र लिहिलं, त्याला तुम्ही काळजी घेताय एवढं जरी सांगितलं तरी त्याला भारी वाटायला लागतं. आजारी पडलेल्या व्यक्तीला काय लागतो? खरंय. औषधं तर लागतातच लागतात, सोबत प्रेम लागतं, एक उभारी लागते. ती मिळाली, स्नेह लागतं. तुम्ही पत्र कसं लिहिता? सस्नेह नमस्कार, विनंती विशेष का सवृक्ष नमस्कार? नाही नाही ना. प्रेम नमस्कार. म्हणजे सप्रेम नमस्कारात सुद्धा सस्नेह नमस्कार आहे ना. बरोबर. आणि तो आपल्या स्नेहीला म्हणजे आपल्या प्रिय लोकांनाच आपण तो लिहितो ना. अगदी बरोबर. त्यामुळे पुन्हा स्नेह तो तिथे असला पाहिजे. बरोबर. संबंध जोडायचे असतील तर स्नेह लागतो. क्या बात. संबंध तोडायचे असतील तर वृक्षता. नात्यात वृक्षता आली की संबंध तुटतात, नात्यात स्नेह आला की संबंध वाढतात. त्वचेचा आणि केसांचा घनिष्ठ संबंध आहे, तो वाढवायचा असेल तर तिथे 4-4 थेंब तेल रोज. वा, क्या बात है.